नमस्कार मंडळी. मनोरंजनाचा वसंतोत्सव साजरा करायला सज्ज झाली आहे. तुमच्या अटेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, महिला दिन साजरा करायच्या अनेक पद्धती आपल्याला माहिती आहेत, पण आता इथे अनुभवायला मिळणारे एक आगळी वेगळी पद्धत. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, रत्नागिरीचं रत्न श्रमेश बेटकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. सरप्राईज. काय आहे सगळं? काय आहे म्हणजे? काय सरप्राईज. कशासाठी? हे काय कचरा करून ठेवलाय? काय आहे? म्हणजे छान आहे. अरे हे ओ बघ. तुझ्यासाठी नमा, तुझ्यासाठी. सरप्राईज. लागलं का? नाही लागलं ग, पिक्चर मध्ये बघितलं होतं म्हणून मी केलं. नको खरंच तुला नाही जमत तर. चांगलं केलं ना मी. छान आहे, छान आहे, पण हे कशाला एवढं काय? सांगतो आधी आपण केक कापूया. बस इकडे. केक बी काढलायस? हो, माझा बर्थडे नाही आज. केक काय फक्त बर्थडेला कापतात का? मग काय, परवा अॅनिव्हर्सरी आपली, आज काहीच नाहीये. काय आज तारीख काय? आज काय तारीख आहे? आज 8 मार्च. ओ, वुमेन्स डे. बरं, अच्छा, असं केलंयस का? हॅपी वुमेन्स डे. आजचा दिवस स्त्रीचे कष्ट, स्त्रीचे त्याग, स्त्रीचं स्त्री असणं याच्यासाठी सेलिब्रेट केला पाहिजे. प्रतिकात्मक आहे हा दिवस, पण स्त्री 365 दिवस राणी असते, तिच्यासाठी सगळे दिवस साजरे केले पाहिजेत. आज फक्त माझं तुझ्यावरती प्रेम आहे, मला सिद्ध करायचं आहे. तू एक अशी महिला आहेस जिच्यामुळे माझ्या आयुष्याला रूप आलंय. आज मी जो काही आहे ते फक्त तुझ्यामुळे आहे. ओ, आज मी खंबीरपणे उभा आहे कारण माझी बायको माझ्या पाठीशी आहे. आज मी आकाशात गगनभेदी भरारी घेऊ शकतो माझ्या बायकोमुळे. सॉरी. नाही आवडत आहे? अरे, एक तर तू इस्टेट एजंट आहेस, हा. नाक्यावर दुकान आहे आपलं, नाकात ते घर, एवढाच प्रवास. हो, कोण देते? मला नाही मिळाली. काय शोभत तुझ्यात? एवढं केलं मी. ए, तोंड नको पा. सॉरी. केक वर बसशील. लगेच तोंड पाडतो मी असं. असंच गंमत केली. पण केक छान काप. आहे. असं केक कापायचा. काप. थँक्यू. आय लव्ह यू. वा वा. कापा. हे म्हण ना, हॅपी वुमन्स डे. हॅपी म्हण ना. असं आहे का काही? असं आपण बनवायचं रे. हॅपी वुमन्स डे टू यू. टू यू. आधी तू. हॅपी वुमन्स डे नामा. चांगला आहे? मस्त मस्त आहे, मस्त आहे. छान, तू पण खा. चांगला आहे, मस्त आहे, मस्त आहे. वा 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 वा. थँक्यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. Thank you. खूप छान आहे. मस्त आहे ना? बरं, मला सांग, हा, काय बनवू मी? काही गरज नाही तुला काही बनवायची. का? आज आपण घरात नाही जेवणार आहोत. मग आज मी तुला बाहेर जेवायला घेऊन जाणार. आज मी तुला साऊथ मुंबई दाखवणार. 7 स्टार हॉटेलमध्ये जेवायचं. जेवण झालं की परत चौपाटीवर यायचं. जेवणानंतर गोळा खायचा. मग मरीन ड्राईव्हला जायचं. तर छान लाटांचा आवाज, चकाकणारं चांदणं, आणि मग मरीन ड्राईव्हवर पोलिसांनी चल पोट असं बोलेपर्यंत तिथे बसायचं. मग घरी परत यायचं. परत येताना छान तुझ्या आवडीचं रुस्तमचं वेफरवाला आईस्क्रीम खायचं आणि आजचा दिवस एन्जॉय करायचा. हॅपी वुमन्स डे. कोण नाही करत रे? कुठलाच नवरा आपल्या बायकोसाठी एवढं नाही करत, एवढं तू करतोय. खरं तर सगळ्यांनी केलं पाहिजे. खरंय. नाही पण ठीक आहे, मला तू करतोय ना बास, मला मज्जा येते. आपण मस्त मज्जा करूया. लवकर तयार हो, आज चल. घुमेंगे, नाचेंगे, गाएंगे, ऐश करेंगे. और क्या. मज्जा असो. चाल लवकर. आती हूँ मैं. लवकर तू ये. वा वा वा. प्रसाद सर पाहिलं, सिम्पल आहे लाईफ. एक दिवस असतो
या दिवशी बायकोचं खूप मनसोक्त कौतुक करा, अख्खं वर्ष छान जातं सर. मग रोज आपल्याला प्रेशरमध्ये रील नाही कराव्या लागत. चलो सर हरकत नाही. ओए याहू याहू ओए याहू याहू ओए याहू याहू ओए याहू. चुप करो, चुप करो. काय काय फूल वूल माहौल सजा रखा है यार. अरे ते जरा और ये की कपड़े पहन रखे हैं. और चल रेडी शेड्डी हो जा भाई. रेडी सेडी का पिपी हा? लवकर चल, माझ्या तोंडाला बियर सुटले. म्हणजे बसायचंय ना कधी आज? ओए ओए आज कधी बसायचं? आज काय ठरलं? ओए ओए तू बंदा आया पजामा है यार. मी काय तेनू कुछ याद है कि नहीं है. काय उस दिन दी गली याद नहीं है. कुछ दिनची कल्ल का काय काय बोलतोय? ओ उस दिन ये कह रही सी सॅटरडे नू बैठना है. तू कह रही सी संडे नू बैठना है. कारण मंडेला तुझं दुकान असतं बंद. पेंदी है संडे आहे ना ओ यारी. अरे आज अरे यार मी तुम्हाला बोललो होतो ना बसायचं. ओ पिरी. अरे मी माती खाल्ली यार. ओ यार ओ यार ऐक ना ऐक ना काय एक थोडा फक्त छोटा प्रॉब्लेम झालेला काय आहे. केलंस? अरे मी बायकोला बोललो की आपण बाहेर मस्त फिरायला जाऊया रेस्टॉरंटला, आपण 7 स्टारला जेऊया, चौपाटी फिरूया. ओ मूड ना ऑफ करी यार. आणि मी काय केलंय? ओए अरे मी तिला- ओए यार काय? ओ उदय आम्रपाली 12वीची वो तीनों शैतान दे पुत्री बने साउत्या राउत और टेबल दे ऊपर चढ़ के और दारू दारू चिल्ला रहे हैंगे. सुरू केलं त्यांनी. ओ यारी. बने दुपारपासून गेलाय म्हणजे केवढं डेंजर आहे बघ. अरे लवकर चल तू. नाही अरे पण मी अरे लोचा हळू बोल एक तर तुला लोचा कळतोय का लकी श्रमेश. अरे मी आता बायकोला सांगितलंय मी तिच्यासोबत चाललोय 7 स्टारला मस्त जेऊया, चौपाटीला फिरूया. अरे यार ऐक ना यार मी तिच्यासोबत जाणार आहे. तिच्यावर बसणार आहेस का? नाही रे मी बसायचं तुमच्यासोबतच आहे पण तिला प्रॉमिस केलं ना आता अचानक कुठे मी प्लॅन चेंज करू. सुनो बोल ना, सुनो बोल ना. तू है ना मैनू एक गल दस. हा हा बोल ना. तेनू वैणी दे नाल जाना अच्छा लगेगा कि हमारे नाल आना अच्छा लगेगा. वैणी. तुला वहिनींसोबत आवडेल की आमच्यासोबत? ओए. याच्यात जास्त मजा आहे यार. ओए, ओए, याच्यात जास्त ओए. मजा आहे रे. मला अरे पण मला कळत नाही मी कसं बोलू. तुम्ही काहीतरी कारण शोधावं लागेल ना. ओए, असं ओए. काय? वैणी वैणी कुट्टा है. वैणी कुट्टा है. वॅणी आतमध्ये वॅणी पाणी करते. हे नको. कॉमेडी ना करी यार कॉमेडी ना करी. कोई तो करी. बकवास ना करी. और मैं करांगा वैणी दे नाल गल्ली. अहो कोण आलंय? हे लकी आहे आणि श्रमेश आला हो अचानक. अय्या, भाऊजी वहिनी, कसे वहिनी. आहात? मी handsome. तुम्ही असं अचानक कसं काय आलात? बघ तर. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही अजून थोड्या वेळाने आला असतात ना तर आम्ही दोघं तुम्हाला भेटलोच नसतो. हे मला फिरायला घेऊन जातात. आम्ही डिनरला चाललोय आज. ते विमेन्स डे आहे ना तर सेलिब्रेशन करायला चाललोय आम्ही. हो त्याच्यामुळे आम्ही जरा जा सज्जा करेंगे ओए पावजी. भाऊजी नको भाऊजी म्हण पाऊजी बरं नाही दिसत. सॉरी तुमचा काय प्लॅन आहे? याचा जो प्लॅन होता तोच आमचा होता. आहे. आहो आहो. आहो. अहो आहो आहो. म्हणजे मला कळलं नाही. अरे म्हणजे अरे नाही आमचा पण एक प्लॅन होता ना. ते आपल्यासोबत येणार नाही आहे? आपल्यासोबत नाही. आमचा पुरुषांचा एक वेगळा प्लॅन होता. तर तो काय झालं तो मी विसरूनच गेलो. आमचा प्लॅन आहे ते. काय प्लॅन आहे? आमचा होता ना एक प्लॅन होता आमचा. काय? अरे आम्ही बसायचं. हा? भेटायचं. भेटायचं आम्ही सगळे पुरुष ना आम्ही गेट टुगेदर करणार होतो आज. गेट टुगेदर. एक मिनिट जरा इकडे. बोल ना, बोल ना. नाही म्हणजे तसं नाही मला कळलं नाही. बस ना, बस ना. तुम्ही पुरुष का भेटणार आहात एकत्र आणि काय करणार आहात एकत्र? अरे असं काय आता एकत्र काय म्हणजे हे आहे ना get together. पी. हा. असी की करांगे. काय रे? करांगे की असी. तेच काय करांगा एकत्र बसून. हे बघ, हा सांगतोय. नाही मी घडी घालतोय त्याची. एवढं एकदम एकदम सांगा ना काय अरे करणार आहात? आज काय आहे ना मा काय वुमेन्स डे आहे ना. हा. तेच तर हे बघ सांगितलं तुला आज आम्ही सगळे पुरुष मिळून वुमन्स डे साजरा करणार आहोत. यस यस हा, होय. करेक्ट करेक्ट. आणि काय करणार Correct. म्हणजे
विमेन्स डे निमित्त बायकांनी भेटलं पाहिजे आणि सेलिब्रेट केलं पाहिजे. तर विमेन्स डे निमित्त पुरुष भेटून तुम्ही काय करणार असं? अरे काय करणार म्हणजे तेच विचारते, मलाच काय विचारतो काय करणार? ओ पीटी ठीक रांगे आम्ही सगळे पुरुष नमा हा. आम्ही सगळे ना महिलांच्या संवर्धनासाठी हे करणार आहोत. झाडं लावणार नमा यार कॉमेडी नमा यार नमा अगं आम्ही सगळे ना नमा काय करणार आहेत? आम्ही सगळे स्त्रियांचं निर्मूलन नाही हे. नाही भाऊजी नाही काही बोलतोय काय बोलतायत? नाहीतर काय उगाच आपलं अगं पटकन आम्ही आण. सगळे ना नमा स्त्रियांचं पुरुष काय करतात स्त्रियांचं आपलं हे करतो बा आपण. आदर, आदर, आदर. आदर करतो आदर करतात आम्ही सगळे मिळून तिकडे स्त्रियांचा आदर करणार आणि स्त्रियांना हे करणार की बाबा अरे यार यार कौतुक. हा मग कौतुक करणार आम्ही सगळे कौतुकी मग कौतुकी हा म्हणजे विमेन्स डे निमित्त तुम्ही पुरुष भेटून आम्हाला स्त्रियांचं कौतुक करणार. कौतुक करणार काय युनिक कॉन्सेप्ट आहे ही. हा, हो. मला खूप आवडली. हो, खरंच खूप छान म्हणून आहे. आम्ही प्लॅन केला होता वा 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 कुणाची कॉन्सेप्ट आहे? समस्त पुरुष वर्गाची. हो ए करा आमचं कौतुक करा. हो हा? जा. आपण उद्या जाऊया हा आपण चालेल. काय मी उद्या आता आपण बुकिंग नाही केलंय ना तर आपल्याला जागा पण नाही मिळणार तिकडे हॉटेलमध्ये नाही हरकत हा? नाही, ठीक पण आहे. मी तुझं कौतुक करून पण येतो. करा माझं कौतुक खूप कौतुक. आणि मला चलो येऊन आहे. सांगा नंतर. चलो ड्रेस मला येऊन सांगा. आम्हाला काय नाही. ओ पण ऐका ना अहो हा काय ग कुठे भेटणार आहात तुम्ही सगळे? आम्रपालीला आम्ही रुपालीला रुपाली आम्ही रुपालीला भेटणार आहोत आम्ही रुपालीला रुपाली कॅफे आहे बघ हा. हा माहिती पण तिथे मित्र बसायला काहीच नाही तिकडे. हा पण मग तिथे बाजूला दुकान आहे ना मग तिथून आम्ही हे घेणार सामान घेणार हा बर्फ. हा? बर्फी बर्फी घेणार आणि मग कुठे महिला जाणार? दिनाने आणि मग कुठे जाणार? नशेत. हा? रिक्षेत जाणार आम्ही कारण गाड्या कोणीच नाही घेत नेमकं कौतुक करताना हो. तर आम्ही रिक्षेत जाणार आणि आणि मग मग तिथून मंदार मांडवकरकडे अच्छा मंदार भाऊजींकडे चाललात. छान मंदार भाऊजी म्हणजे तेच ना त्यांचं लग्न नाही झालंय. आहो मग ते कोणाचं कौतुक करणार? मैं बताऊंगा वैणी बायकोच नाही तर कौतुक कोणाचं करणार? ओ जी गला ऐसी है बसा ओए बसा तो रोजदा बंदा है हाँ। उसे नानी कह सकते हैं खरंय. बहुत कौतुक करता है ओए एक बारी कौतुक करने बैठ गया ना तो उठता नहीं है इन्ना वड्डा कौतुक करता है वो छान आहे. 3 महिने झाले वहिनी एकत्र बसून कौतुक नाही केला और रज के कौतुक करना है यार अब मैंने तो धुएं निकालने हैं कौतुक कर करके और वहिनी तब पड़ेगी कलेजे बीच टांड ओय, चंगा आहे ओयजी. वा पण काय कौतुक करणार? ऍक्च्युली काय आहे कौतुकाचा पॅटर्न वेगळा आहे आमचा. काय? आमचं कौतुक आहे ना हळूहळू चढत जातं. ओय. हळूहळू चढत जातं म्हणून डोकं जड होतं हो. घशाला थोडंसं हे होतं करेक्ट असं जळजळतं. चुप कर रहा है ओ डिस्कस कराएंगे कि बीवी की वजह से कैसे लग गए हा? जिंदगी नू 4 चांद कैसे लग गए बोलतो यार उसके बारे में चर्चा करणार आहे रबदा शुक्र अदा करणार आहे करेक्ट आम्ही असं खूप कौतुक करतो सगळे सतत कौतुक करत असतो म्हणजे काही जणांचे तर इतके एकावर एक कौतुकाचे हे होतात ना काय? हे कौतुकाचे शब्द की बाबा दुसऱ्या दिवशी मग लिंबू पाणी लागतं हा हो म्हणजे एक आहो जी एक मिनिट. लिंबू पाणी कशासाठी? कळलं काय ओए, हे डिहायड्रेशन होतं ना हा लघवीला जावं लागतं ना. काय बोलताय? अगं डिहायड्रेशन होतं लिंबू पाणी आणि काय संबंध? अरे कारण इतकं कौतुक करायचं सतत बोलत राहायचं जमायला होतं ग त्यामुळे आमचं जरा बाबा तट्टीचे कौतुक तट्टीचे कौतुक तर याचं एक कौतुक माझं एक कौतुक त्याचं एक कौतुक केवढ्यांचे कौतुक असतात वहिनी मी तर 60 मारतो कौतुक कौतुक 60. ओ मैं इन्ना वड्डा कौतुक कर त्याला खूप आहे पण म्हणजे तुम्ही नेमकं कसं आणि काय कौतुक करणार मला ते पण ऐकायचंय. आम्ही हे शेरो शायरी वगैरे हे मारणार. हा तुम्हाला येते शेरोशायरी मारता? त्यालाच येते तोच मस्त हा मी चढत वा वा, छान. आणि तुम्ही भाऊजी? बैठ के गाणे गाएंगे हे नमा आता आम्ही निघतो काय ह्याला शेरो शायरी करायची असते नंतर मग त्याला फोटो पण टाकायचा असतो असा आणि वर शेरो शायरी लिहायची असते चल जा ए ऐका ना. ओ ऐक
होय. इकडे या ना रमेश भाऊजी. तुम्ही काय गाणं म्हणावलाय? ओ गाणं हैंगा कर बनवते. हैंगा गाणं की हैंगा गाणं हेच ए हैंगा गाणं हेंगा. नाही वातावरण निर्मिती. ओ माहौल है माहौल माहोल माहोल गाणं ऐकू ना भाऊजी. अय चक दे पट्टे नाप दे गिल्ली बारी बरसी खटन गया सी अय बेबे शावा शावा अय बल्ले बल्ले हाँ छान लिहितो छान लिहितो तो मला आवडतं लकी वन्स मोर नाही, काहीतरीच म्हणजे नाही आवडत. सेम गाणं परत आठवण्याचं कठीण आहे. चलोय रमेश भाऊजी तुम्ही सांगा ना तुम्ही काय बनवलंय वहिनींसाठी. बसा बसा. बैठोय असं नाही करायचं. तुमचं ठरलं ना. तुम्ही आता लेट पर्यंत थांबणार आहात की नाही हो. मला पण ऐकायचं. अगं दमा आम्हाला उशीर होतोय ना नाही गावाला थांबा. त्याला तुम्ही बनवा काहीतरी गाणं तोपर्यंत. तुम्ही सांगा. अगं त्याच्या चेहऱ्यावर कळतंय त्याला नाही सांगायचंय चल ना तू तुझं मी सॉरी पण मी कविता हे गाणी वगैरे नाही केलेत. मी स्लोगन केलेत बायकोसाठी. आवडतील. बायकांना फक्त कौतुक हवं असतं. मग ते कुठल्याही रूपात का असे ना. हा ऐकवा. भीत्या पाटी बायको. हे करतो तो ऐकलं का? मोटिवेशनल आहे भीत्यापाठी बायको म्हणजे बायकोला घाबरा बायको मागे असेल तर तुम्ही विनारच काय अजून आहे काखेत बायको गावभर कायको. हे असं आहे, हे एकनिष्ठतेचं आहे. सावधान पुढे बायको आहे. हे कशात आहे अति तेथे बायको. हा अति बायको संकटात नाही. हा? हे नाही आवडलंय मला. मग बायकांना असं नको. छान काहीतरी असं पाहिजे. मन भरून एक काम करा. इकडे या. काय करताय नको वहिनी एवढंच आहे. नाही माझ्या लक्षात आलंय आता सगळं. तुम्ही तुमचा वेळ घ्या. हा ना चल नाही ऐका हो. वेळ घ्या म्हणजे इथेच बसा. तुम्ही इथेच बसा. इथेच काय तो विचार करा. तुम्ही काय ते कविता चारोळ्या काय गाणी वगैरे करायचे तिथेच बनवा. मी एक काम करते सुखविंदर पाऊजींना आणि बेटकर वहिनींना बोलवून आणते आणि बने वहिनींना पण फोन करते. आपण इथेच प्लॅन करू. सगळं मस्तपैकी जेवण बनवतो. तुम्ही कविता बनवा. ओए पाऊजी ओए पार्टी चार्टी करायला ओए मला मला एक मला फोन करू दे. एक वेळ सुखविंदर पाऊज हा आला पॉबी होय. ऐका आपले नवरे आहेत ना सगळे मिळून ना त्यांनी आपल्या बायकांसाठी म्हणजे खास महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला. म्हणजे त्यांचा ठरत होता पण मी म्हटलं कशाला आपण सगळेच भेटूया आणि मज्जा करूया ना. आम्हा बायकांना पण थोडंसं कौतुक ऐकायला मिळेल हो ना. हा एक काम करा तुम्ही आहे ना बेटकर वहिनींना पण फोन करा आणि बने वहिनींना त्या कमालात खूप. चला हा नाही माझ्याकडे आहे सगळे मटेरियल आहे सामान. या ओके मज्जा करायला पार्टी शार्टी करायला झालं सापडेल ऐका चला मी बनवते. तुम्ही पण कविता बनवा. जरा मी पटापट तयारी करते. पाहिलो खाम खोम पीते हैं बियर ठंडी ठंडी बियर वहिनी वाट लगांगा. मंदार आवाज हे काय आहे पिशवीत मंदार मंदार माझ्या घरात तू दारू घेऊन आलायस मंदार. नॉनसेन्स. किती वेळा सांगितलंय माझ्या घरात दारू पिणारे आणि दारू अलाउड नाहीये. चल मंदार चालता हो. आणि तुम्ही दोघं सुद्धा लाज वाटली पाहिजे. मित्र कसले मित्र तुम्ही रे. वाम मार्गाला घेऊन जाताय मला. दारू माझ्या घरात तुम्ही आणि ही दारू दिसली नाही पाहिजे. यापुढे तुम्ही मला गच्चीवर भेटा दिसलं नाही पाहिजे कुठेच. आउट. दारू घेऊन येतात माझ्या घरात. दारवा. अरे वा दारवा बंद करा. घराचा दारवा बंद करा. क्या बात है
महिला दिनानिमित्तची ही कौतुकाची बैठक आम्हाला विशेष आवडली आहे. विचारूया हे वेणी आणि पावजी आणि यारांदा आपल्या आचारसिकांना कसे वाटलेत. ओय प्रसादजी. अफलातून अफलातून बढिया. खूप खूप मजा आली. पीपी काय आहे, मला या असल्या काही सवयी नाही आहेत, माझे असे काही मित्रही नाही आहेत, त्यामुळे आपलं जबरदस्ती काय ना रोज एक रील केलेलं बरं. श्रमेश, तू दिसतोयस पण फार इंटरेस्टिंग आणि तू केलेस पण फार रंजक. श्याम्या, आज तुझ्यासाठी बोलायला शब्द नाहीत माझ्याकडे. यू स्टोल द शो. ला जवाब श्याम्या, ला जवाब. आज महिला दिन आहे म्हणून महिलांचा आदर केलाच पाहिजे, पण आज मी एका महिलेबरोबर तुला मिठी मारायला येतो. सही. ओ वीर जी, एक जुजबी बनती है. सादरीकरण तुमचं अमेझिंग होतं. ह्या भाषेमुळे एक वेगळा ट्विस्ट आला आणि हे कास्टिंग मला फार आवडलंय. वीरजी, तुसी छा गया आज. वा वा वा. खूप मजा आली आणि हॅपी विमेन्स डे आणि भन्नाट स्किट मजा आली. मंडळी, वर्क फ्रॉम होम आता आपल्या सगळ्यांच्या अंगवळणी पडलंय. तर आता आपण बघणार आहोत ऑफिसमध्ये काम करायची एक आगळी वेगळी पद्धत. त्यामुळे तुम्ही तयार व्हा हास्याच्या वाढीव बोनससाठी. जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतील अतरंगी कलाकारांना. हॅलो हॅलो केडी केडी, फोन उचल मित्रा. कधीपासून फोन करतोय मी तुला. का काय? आय एम वेटिंग फॉर फीडबॅक फ्रॉम लिगल टीम. केडी अरे कसला काय डेडलाईन आहे केडी? ॲक्च्युली होती, कळलं तुला. हे प्रेझेंटेशन आपल्याला कालपर्यंत पूर्ण करून द्यायचं होतं. सर कधी पण येतील, मला प्रश्न विचारतील. केडी प्लीज प्लीज डू समथिंग प्लीज. मी रिस्पॉन्सिबल आहे ह्या सगळ्यासाठी. लवकर मला लवकर फीडबॅक हवा आहे. त्यांना सांग लिगल टीमला प्लीज प्लीज. हां मिस्टर निखिल, येस सर. काय प्रोग्रेस आहे? सर, इट्स ऑलमोस्ट डन सर. एकदा चेक करा सर. मिस्टर निखिल, येस सर. हे करेक्ट आहे? येस सर. ब्रँडचं नाव कुठे आहे? ब्रँडचं नाव कुठे आहे? सर, आय थॉट प्रॉडक्ट हायलाईट करायचं म्हणून सर मी ते ब्रँडचं नाव. यू थॉट. येस सर. यू थॉट. इंटर्न आहात ना? येस सर. इंटर्न म्हणूनच राहा. स्वतःचा विचार करू नका. इंटर्नने स्वतःचा विचार करायचा नसतो. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं असतं. पुढच्या 5 मिनिटात मला हे कम्प्लीट करून हवंय. आउट. सॉरी सर. आउट. शिवलकर. शिवलकर. थांबाव. एक आय एम सॉरी सर. सॉरी. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड व्हॉट इज दिस गुड मॉर्निंग? गुड मॉर्निंग सर. किती वाजलेत? 12. तुमचे नाही, घड्याळात किती वाजले? 12:30 सर. 12:30. 12:34. डेडलाईन कितीची होती? काल रात्री 12 वाजता. आर यू स्टुपिड मिस्टर शिवलकर? आय एम आर यू स्टुपिड? काल सॅन होजेच्या क्लायंट बरोबर माझी US टायमिंग नुसार मीटिंग होती. रात्री 12 वाजता आय एम कॉलिंग यू. तुमचा फोन स्विच ऑफ आहे मिस्टर शिवलकर. काय करत काय होतात तुम्ही? मला मीटिंग कॅन्सल करावी लागली, कळलंय का तुम्हाला? इट वॉज सो एम्बॅरेसिंग. यू मेड अ फूल आउट ऑफ मी इन फ्रंट ऑफ सॅन होजेस क्लायंट्स. नो सर, लिगल टीम कडून फीडबॅक आला. मी लगेच मेल करतो. लीगल टीम कडनं फीडबॅक येणारच नाहीये मिस्टर शिवलकर. येणार. मी बोललोय त्यांच्या. कसा काय येणार? प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही तुमच्या बायकोचा हातात प्लॅस्टिकचा पोपट घेतलेला फोटो लावलेला आहे. काय? व्हॉट इज एक सेकंद सर. एक सेकंद. तुम्ही आत्ता चेक कर. एक मिनिट. रिडिक्युलस. हे काय आहे माझ्या टेबलवर?
हे कोणाचं वर्क एक्सपिरियन्स आणलं इथे? माझं सर, माझं सॉरी सर. ऍक्च्युली आय एम सॉरी सर. व्हॉट सॉरी? मला माहित नाही तो फोटो कसा गेला, म्हणजे मुद्दामून नाही केलंय मी. कोण मुद्दामून करतं? मुद्दामून कोण करतं? चुकून गेलाय सर. चुकून? सिरियसली चुकून? आर यू किडिंग मी? मला सांगा, तिकडे मायक्रो प्रोसेसरच्या प्रेझेंटेशन मध्ये तुमची बायको आणि हातातला प्लॅस्टिकचा पोपट येतोच कसा? सर, प्लॅस्टिकचा पोपट नाहीये, मण्यांचा पोपट आहे सर. करेक्टिंग मी. आर यू स्टुपिड? अरे प्लॅस्टिकचा मण्यांचा हा मुद्दाच नाहीये. तो पोपट तिकडे काय करत होता? तुम्ही काय करत होता? घाईघाईत झालंय सर माझ्याकडून ते. घाई मिस्टर शिवलकर, घाई कालचा अख्खा दिवस होता. सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वेळ काय करत होता तुम्ही एवढे दिवस? सर, फॅमिली इमर्जन्सी सर. डोंट गिव्ह मी सच फॅमिली इमर्जन्सी वगैरे मला सांगू नका. कोण मेलं? कोण ऍडमिट आहे? नाही सर. कोणाचं लग्न, कोणाचा वाढदिवस, गणपती पण नाहीये, गावी पण नसेल जायचं तुम्हाला? मण्यांचा पोपट सर. व्हॉट? मालवणी जत्रा 2026 येवा कोकण आपलोच असा. सर, काय बोलतोय? व्हॉट मण्यांचा पोपट? सर माझी बायको पोपट बनवते सर. म्हणजे बिझनेसच आहे तिचा पोपट बनवायचा. ऍक्च्युली बनवते म्हणजे पोपट बनवते का पोपट बनवते? नाही सर, मण्यांचा पोपट सर. ते मणी, यु नो मणी, हिरवे निळे. आय नो मणी. हा सर, मालवणी जत्रा 2026 मध्ये तिचा मण्यांच्या पोपटांचा स्टॉल आहे सर. सो तिथे पोपट कमी पडले होते म्हणून मी गेलो होतो. पोपट बनवून? नाही सर, मणी पोपट बनवायला सर. काय बोलताय तुम्ही मिस्टर शिवलकर? काय बोलताय तुम्ही? म्हणजे अरे $multi-million प्रेझेंटेशन स्टेकवर लावून तुम्ही तिकडे मण्यांचा पोपट बनवायला गेला होता? तुमच्या लक्षात येत आहे का शिवलकर, आज तुमचं असिस्टंट व्हीपी म्हणून कास्टिंग झालेलं आहे. कधी नव्हे ते. Thank you. तसं करा, वागा सिद्ध करा प्लीज. नका हे मुळात मण्यांचे पोपट बनवूया हा थोर विचार कधी आला तुमच्या डोक्यात? सर माझी बायको डिशकॅम आहे हो सर. व्हॉट? डिश काही गोष्टी डेफिनेशन नसतात, एक्सपिरियन्स असतो सर. डोंट गिव्ह मी सच वन लाइनर्स शिवलकर. मी आता ऐकायचं सर नाईलाज आहे हो माझा सर. नाही. ती मला सांगते स्टॉलवर येऊन बस, नाही बोललो तर व्हिडिओ कॉलमध्ये रडते सर. मग तिला श्वास लागतो, मग हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं सर. महत्वाचं बोला काय ते सांगतो सर. काय आहे, मालवणी जत्रेत माझ्या बायकोंचा मण्यांचा पोपटाचा स्टॉल होता सर. आणि काय आहे, आमच्या स्टॉलच्या बाजूला ना सर मालवणी वड्यांचा स्टॉल आहे सर. वडे दॅट मध्ये होल. आय नो वडे. मला वडे का नसतील माहिती? हा, तर तिथे शनिवार रविवार गर्दी असते सर. ती गर्दी आमच्या स्टॉलवर येते आणि मग तिथे खूप आणि त्या जत्रेमध्ये त्या लुटारू बायकांची टोळी असते बघा सर. म्हणजे त्या येतात आणि हे कितीला दिलं? अच्छा ओके, एवढे झाले का? हे 500 घ्या. सुट्टे हवेत का? मग द्या 500 द्या. सुट्टे आहेत का तुझ्याकडे? नाही आहेत सुट्टेकडे? मग थांब, हे 500 घ्या. नाही आहेत सुट्टे. तुझ्याकडे 500 द्या. हे 200, हे 300 घ्या आणि हे 500 सुट्टे द्या. त्या अशा ना 500ची देतात आणि गल्ला उडवतात सर. माझी बायको बोलली की तू इथे ये, स्टॉलवर बस, मी गल्ल्यावर बसते, म्हणजे आपल्याला कोण गंडवणार नाही. मग काल ऑफिस नंतर मी तिकडे गेलो सर. तिथे 12 कधी वाजले मला कळलं नाही. आणि मग म्हणून सर मला ते लेट झालं. ॲक्च्युली सर माझ्या बायकोने स्टॉल बंद होताना 2 पोपट तुमच्या बायकोसाठी दिले आहेत, मी आणलेत सर. मग आता काय करायचं? पोपट घ्यावा लागेल सर. शट अप. तुम्हाला दिसतंय का आपण एका कॉर्पोरेट बिल्डिंगच्या 35व्या मजल्यावर आहोत. AC ग्लास केबिन मध्ये मुंबईचा होरायझन बघतोय आपण. एवढ्या सोफिस्टिकेटेड ऑफिसमध्ये तुम्ही कोंबडी, वडे, भोग आणि व्हॉट इज मुळात ही कोण लोक आहेत जी मण्यांची पोपट विकत घेत आहेत? ट्रेंडिंग आयटम आहे सर. हे ट्रेंडिंग आहे. मण्यांचे पोपट, बाटलीच्या बुचाचं बदक, झाडूच्या काड्यांचा साळींदर, कॉईनचे मोर, मासे. ट्रेंडिंग आयटम आहे सर. कोण घेते हे? कोण आहेत ही लोक? सर, आय मे केविन. मोरे तुम्हाला 1000 वेळा सांगितलंय तुमच्या पोझिशनला इंग्लिश बोलणं कंपल्सरी नाहीये. तरी मिस रीटा आणि मिस रियाला इम्प्रेस करण्यासाठी तुम्ही बोलता. अरे सर. सॉरी ना, इथे आहेत का त्या? नाही. खुणेनी विचारा ना तुम्ही. ओ एवढं पण नको, एवढं करा. म्हणजे काय? पुणे विचारा ना. या काय झालं? काय काम आहे? काय नाही. त्यांना का तिकडे नेत आहे? या ना, 100च पॅम्पलेट झाले छापून. हे काय? काही नाही. एक मिनिट दाखवा. हे काय आहे? खुश खबर मालवणी जत्रा आली आहे. हे काय आहे? काही नाही सर, यांच्या बायकोचा मालवणी याच्यामध्ये स्टॉल आहे ना, मालवणी जत्रा. मला माहितीये ते. नाही कळतंय मला ते. काय झालं, ते मण्यांचं पोपट विकायचा धंदा आहे त्यांचा.
तर यांनी मला 500 पॅम्पलेट सांगितलं होतं प्रिंटिंग करायला, ते 100च झाले. मोरे तुमचं काम ह्यांच्या बायकोच्या बिझनेसचे प्रिंट आउट काढणं नाहीये, तुमचं काम आपल्या ऑफिसच्या बिझनेसचं हे करायचं आहे. हो. अरे वा, उद्या तुम्ही हे छापताय, उद्या तुम्ही ऑफिसला दांडी मारून हे करा, ह्यांच्याकडे मण्या बनवायला जाल पोपटाच्या. नाही ऑफिसला मी दांडी मारतच नाही. ऑफिस सुटल्यानंतर जातो का नाही मी? पण जातो तू म्हणजे ऑफिस सुटल्यानंतर जातो ना मी. काय बोलताय ते? हे 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 काय बोलतायत मिस्टर शिवलकर? ए, मोरे पण पोपट बनवतात सर. हो, काम काम. ॲक्च्युली ह्यांची बायको माझी बायको मैत्रिणी आहेत. सो आमच्या स्टॉलवर ऑफिस नंतर मोरे आणि त्यांची बायको ॲज अ एम्प्लॉई म्हणून येतात सर. ॲज ए एम्प्लॉई म्हणून येतात? हा, सर. असं त्यांना पैसे पैसे पण मिळतात ना, होय, सर. सर. फावल्या वेळेला पैसे पण मिळतात ना. पैसे मिळतात? होय साहेब, तुम्ही एकदा स्टॉलवर या. काय धंदा आहे माहिती आहे? किती पैसे मिळतात काय माहिती सांगताय काय? होय तर. हो, असा कितीचा धंदा आहे? काय गल्ला झाला का? 32,000. 32,000? 32,440 नेट. ओके ओके ओके, म्हणजे तुम्ही 32,440 नेट ह्या गल्ल्यासाठी $1 मिलियन प्रेझेंटेशन स्टेकवर लावलात. सर राईस, हं. तुम्ही फ्राईड राईसवर मारलेल्या ऑमलेट सारखे आहात. तुम्ही डायलॉग मारू नका. नाही, सर. कळतंय का तुम्हाला? हे का तुमच्याकडे कॉम कॉम करतायत मला खरंच कळत नाहीये. तुम्ही नका हे चेहरे करू. मला प्रेझेंटेशन हवंय. कधी देणार आहात? सर सॉरी सर, डिस्टर्ब करतोय, पण सरांशी बोलायचं होतं. काय काम आहे? सर ती जिंगल तयार केली, एकदा वाचून बघता का? कुठली जिंगल? कुठली जिंगल? जिंगल कुठली जिंगल? सर शिवलकर सरांच्या वाईफचा बिझनेस आहे ना, मण्यांच्या पोपटाचा. मण्यांच्या पोपट त्याची जिंगल करायला लावली तुम्ही ह्याला? नाही. ऑफिसचं काम सोडून आपल्या इंटर्नला तुम्ही तुमच्या बिझनेसची जिंगल करायला लावताय? सर मला खरं तर सरांनी गाठ मारायचं काम दिलं होतं, पण काय झालं, 2 पोपटांचे मनीस आणले सर माझ्याकडून सर. मग बोललो सर काहीतरी क्रिएटिव्ह द्या, जेणेकरून माझा शब्दसाठा वाढेल, काहीतरी क्रिएटिव्ह काम करू शकतो, म्हणून मी हे काम घेतलं सर. शब्दसाठा? गप्प बसा शिवलकर, व्हॉट इज दिस? नाही ऍक्च्युली काय झालं सर, ते गाठ मारायचं काम ना खूप कठीण असतं सर. काय ते पोपट बनवून होतो, पण गाठ मारली आणि ती जर नाही मी कंपनीची गाठ मारताय आता? मूर्खपणा चालू आहे हा नुसता. सॉरी सर, आय एम सॉरी. सर काय झालं, ह्याच्या आधी मी एक बनवलं होतं, पण मोरे आहेत ना ते शालूच्या चालीत गात होते, पण शालूचं कसं एकदा गायलं की मजा येते, नंतर मग सर मला काहीतरी क्रिएटिव्ह कर म्हणून मी सर लिहून आणलंय. मोरे एकदा गाऊन दाखव ना सर. शाला नाही, असं जायचं चांगलं लिहिलं काय काय. हा मन्यांचा पोपट घ्या ग कुणी, घ्या ग कुणी. मन्यांचा पोपट घ्या ग कुणी, घ्या ग कुणी. कुणी मैना घ्या ग, कुणी मैना घ्या ग कुणी. घ्या ग कोंबडी, कोंबडी कोंबडी घ्या ग कुणी, घ्या ग कुणी. कुणी मदक घ्या ग, कुणी बदक घ्या ग. कावला घे, ए ताई बगला घे, बगला घे. कुणी कावला घे, ए ताई. अगं, माई. अरे 35व्या माळ्यावर आहोत आपण. एसी केबिन, ग्लास केबिन, होरायझन दिसतंय. तिकडे काय चाललंय? बदक घे, कावळा घे, घ्या ग घ्या, कोंबडी घ्या, बगला पण असं बगला घ्या. अरे गप्प बसा मोरे. ते लिहून लिहलाय काय? बगला घ्या, बगला घ्या, बगला घ्या. काय मूर्खपणा चालवलाय हा तुम्ही इथे? नाही सर. आवाज वाढतोय, कॉर्पोरेट आहे. आहे ए मला काय कॉर्पोरेट आहे? तुमच्या तिघांच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय तुम्ही कॉर्पोरेट आहात. एकदम मी कॉर्पोरेट वाटतो इथे. हे पण सर धंदा म्हणजे तिथे काय 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 साऊंड सिस्टीम आहे ना त्या स्टॉलच्या बाहेर, तिथं मी गातो का नाही सगळं. हे गातात? हो हो. हा गातात? हा म्हणजे पैसे मिळतात का नाही? पैसे मिळतात त्याचे. हो म्हणजे काय, काय फुकट नाही देत. मी त्या साऊंड सिस्टीम आहे यांचे तिथं त्या गिऱ्हाईक खेचलं जातं ना गाणे. Crowd pulling. हो. ह्याला तुम्ही तुमच्या बिझनेसच्या कामाला लावलेला आहे, ह्यांना तुम्ही तुमच्या बिझनेसच्या कामाला लावलेलं आहे. तुम्ही पण तुमच्याच बिझनेसचं काम करताय. मग MHJ इन्फोटेकचं काम करताय की नाही कोणी? का मीच? एक मिनिट, खाली तो लिफ्टमन त्या झाडूच्या काठ्यांमध्ये मण्या टाकत होता, तू पण पोपट बनवत होता? नाही सर, नाही. ही साळींदरची प्रोसेस आहे सर.
सर फेकायला पण नाहीये माझ्याकडे. सर अरे तुम्ही सगळ्यांना तिकडे तुमच्या कामाला लावलेला आहे. अरे तो या बिल्डिंगचा लिफ्टमॅन आहे, त्याला तरी सोडा. कोणी करतंय का शिवलकर? कोणीतरी करतंय का आपल्या ऑफिसचं काम? प्रॉब्लेम काय झालाय माहितीये, काल स्टॉल बंद होत होता, अचानक फोन आला एक आणि त्यांनी आम्हाला 150 पोपट, मण्यांचे पोपट, 20 मोर आणि 4 साळींदर सांगितले. त्याचाच सगळा प्रॉब्लेम झाला सर. अरे कोण लोक आहेत हे कोण लोक ऑर्डर देत आहेत मला खरंच कळत नाहीये रे. हे कोण, ह्या काय हॉबीज आहेत? मण्यांचा पोपट, साळींदर, मोर, पैशांचा मोर. नाही नाही मण्यांचा नाही, मण्या. पैशांचा मासा. ए गपरे मला नाही रे. मूर्ख कुठले? अजून कोणी ठेवलेलं नाहीये ना तुम्ही इथे कामाला? ओ भाऊजी, आले कस्टमर आले काय? हेच काय पोपट घेते काय? हे घे. ऐका ना सर, ऐका. हे आपल्या हे कुठले चेहरे आले आहेत ह्या कॅबिन मध्ये? सर कोण आहे? मी राघू मणी गृहो उद्योग. मी वर येऊ की तुम्ही खाली आहेत? तुम्ही वर या. सर पोपट बनवणारा मेवणा आहे सर. हा इथे काय करतोय? तू इथे काय करतोयस? ताईंनी मला याला मदत करायला पाठवलंय. कशाला? सर तो हेड आहे सर पॅकिंग डिपार्टमेंटचा. हा. पॅकिंग डिपार्टमेंटचा हेड आपल्या ऑफिसच्या वेअरहाऊसच्या इथे काय करतोय? नाही, हे इथे बसून पोपट बनवतात, मी आतमध्ये पॅकिंग करतोय. सर अरे मला खरंच कळत नाहीये. तुम्ही काम करतो करून फक्त माझा पोपट करताय रे सगळ्यांनी. मला खरंच कळत नाहीये आपल्या कोण आहे? बायकोचा फोन आहे माझ्या. हॅलो, हा शनाया बोल. हॅलो ऐका ना, तुम्ही ते शिवलकरांना काय कामाला लावलंय? ते दुसऱ्यांना द्या ना. एक मिनिट शनाया, शिवलकर म्हणजे कोण? शिवलकर प्रथमेश. प्रथमे- हा ते तुमच्या ऑफिस मध्ये आहेत ते. त्यांचं काय? ते काल मी एका एक्झिबिशनला गेले होते ना, तिथे मी त्यांना 150 पोपट, 4 साळींदर आणि 20 मोरांची ऑर्डर दिलेली आहे. तू आहेस ती? हो ती तू आहेस? हो, काय झालं? अगं सनाया, या कुठल्या आवडी निवडी आहेत तुझ्या? मला पाहिजे ते आता म्हणतात की मी नाही देणार, काहीतरी कानखोजेची फाईल द्यायची आहे. कानखोजे नाही ग, सॅन होजेची फाईल द्यायची. ते शनाया, ते काही नाव असू दे. शनाया आहे तुझं, तेवढं तरी लक्षात ठेव ते शनाया. काही असू दे, मला पाहिजेत ते 150 पोपट. किटी पार्टी मध्ये वाटायचेत मला. त्यांना पोपट देऊन मी त्यांचं सिम्बॉलिकली पोपट केलं असं दाखवायचंय मला. का तुला नको तिकडे सिम्बॉलिझम वापरायचंय? मला खरंच कळत मला नाही. पाहिजे 4 साळींदर मी तुमच्या बहिणीला देणार आहे आणि 20 मोर मी ठेवून घेणार आहे. सनया- आज संध्याकाळी किटी पार्टी आहे, मला पाहिजे. सनाया तुमच्यामुळे जर लेट झाला ना, मग तुम्ही घरी नाही यायचं. शनाया ओके बाय. सनाया दर वेग सर वहिनींचा फोन. सर मी बोललो होतो ना की काही गोष्टींना डेफिनेशन नसतात, एक्सपिरियन्स असतो. कसं करायचंय काय? हां सर, हे बघा सर, मनी दाबी. हिरवा पोपट, चोचीला लाल मणी, इथे हिरवे. फक्त वहिनीने एक डिमांड केली आहे, गळ्याच्या इथे त्यांना निळा मणी हवा. त्यांचा लकी कलर आहे निळा. हां. सो आधी पोपट बनवूया, मग सॅन होजेची फाईल. पटपट करा. पटपट करा. चला झिंगा चला. कमाल 35व्या मजल्यावर घडणार हे पोपट आख्यान आम्हाला फार आवडलं. विचारूया हास्यरसिकांना त्यांना कसं वाटलंय. प्रसाद दा. कमाल, आउटस्टँडिंग. MHJची भरारी आता इन्फोटेक पर्यंत गेली आहे, पण आतली कामं सगळी प्रायव्हेट लिमिटेड चालली. सर मजा आली. अल्टिमेट विषय होता. पम्या, तू आज इतकं ब्रिलियंट काम केलंयस. म्हणजे बायकोनी सांगितलेलं काम मनात नसताना निबरपणे करणारे नवरे असतात, त्यांचा चेहरा असाच असतो सेम जो तू बनवला होतास आज परफॉर्म करतो. लाजवाब. राऊत, कमाल. मोरे, तुझे गायलायस.
होत्या शिवतच होत्या. ला जवाब प्रभाकर कमाल मजा आली. बने मस्त दत्तू कमाल फॅन्टास्टिक धमाल धमाल. वा 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 सई. मॅड परफॉर्मन्स होता. काय अमेझिंग कॉन्सेप्ट होती. सचिन मोठे सरांची कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही त्याला बॉईज ब्रिगेड तुम्ही त्याला म्हणजे स्क्रिप्टच्या परे नेऊन ठेवला. आम्ही खूप एन्जॉय केलं आणि शनायाचं कास्टिंग तर अप्रतिम अप्रतिम. आय डोंट हॅव वर्ड्स. आम्ही खूप हसलो, आम्ही खूप मजा केली. प्लॅटॉनिक तुमचं गाणं आउटस्टँडिंग होतं. बगला कावला आम्ही खूप एन्जॉय करत होतो. आम्ही खूप मजा केली. बॉईज व्हेरी वेल डन. खूप मजा आली. थँक्यू मॅम. मंडळी आता इथे होणार आहे एक मत्स्य पुराण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या डोहात डुबकी मारण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. विक्टर विक्टर प्रिया विक्टर 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 प्रिया विक्टर 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 प्रिया विक्टर प्रिया प्रिया बस ग किती रडशील प्रिया. रडू दे त्यांना, त्रास होईल सर तिला. त्यांना रडू दे, मोकळं होऊ दे, हलकं होऊ दे, नाहीतर अंतःकरण जड होईल त्यांचं. मी शिवाली, सर तुमचा खांदा एव्हाना ओला झाला असेल त्यांना तुम्ही माझ्या खांद्यावर शिफ्ट करू शकता. नको सर, सर तुमचा कोट जरा नवीन आहे, मी माझा खांदा देतो वाटल्यास. या सर प्लीज प्लीज. मिस प्रिया तुम्ही पाणी घ्या आधी थोडं. नको मला पाणी पाणी नको. विक्टर पाहिजे विक्टर पाहिजे. मिस प्रिया असं कसं करून चालेल मिस प्रिया. अरे गेलेली गोष्ट परत येते का तुम्हाला माहिती आहे ना. वी हॅव टू बी स्ट्रॉंग मिस प्रिया. झालं हे झालंय पूर्ण. मिस प्रिया सर सर डस्टबिन आहे ते. हो माहिती आहे मला, हे डस्टबिन आहे, हे टेबल, तो सोफा माहिती आहे मला. मिस प्रिया, मिस प्रिया तुम्ही इथे या. मिस प्रिया तुम्ही इथे बसा, इथे बसा, इथे बसा तुम्ही. या 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 मिस प्रिया या इथे बसा. या या या. थँक्यू. मिस प्रिया आम्ही समजू शकतो तुमचं दुःख. तुमच्या विक्टर्स असं अकाली निघून जाणं, अकस्मात निघून जाणं आपल्या सगळ्यांसाठी धक्कादायक आहे, अतिशय दुःखद आहे. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. कळते का, कळते तुम्हाला मिस प्रिया. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. मिस प्रिया इतका त्रास करून घेऊ नका, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. थँक्यू थँक्यू. या खांद्यावर या. सर सर तुमचा कोट सर. अरे काय कोटाचं, आतमध्ये स्पंज असतो ना. या प्रिया. सर चांगलं नाही वाटत हा सर चांगलं वाटत नाही. ए भाई लोग, ए भाई लोग, फायनली माझं लग्न ठरलं. ताकर 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 ताकर. सर तुम्ही डबा टाकताय, डब्यावर बसणार सर तुम्ही. सॉरी सॉरी सर, सर पण प्लीज अलाव मी टू डान्स सर. सॉरी सर, सर फायनली माझं लग्न ठरलंय सर. ए राहुल माझं लग्न ठरलंय. आई ही शादी को आने का पेढे घे. अरे पेढे घे ना सर. सर शादी को आने का सर पेढे. सर प्रिया प्रिया पेढे पेढे पेढे. माझं लग्न ठरलंय यार. पेढे घे. शादी को भी आने का है. म्हणतो कर प्रिया. काय काय झालंय, काय म्हणजे काय कांड झालाय का राऊत यार. दरवेळी माझ्यावर का डाऊट घेतोस तू. सॉरी सॉरी. सॉरी सॉरी
नेमकं तूच अशा वेळी अडकतोस म्हणून सर काय नाही काही नाही सर जस्ट ते येला नेमकं काय झालंय मी तुम्हाला एवढी गुड न्यूज दिली माझं लग्न ठरलंय म्हणून आणि तुम्ही कोण काय मांडवकर तुम्हाला लाज वाटत नाहीये का? लग्न ठरलंय म्हणून sir? शटाप मांडवकर. अरे डोळे दिलेत का खोके दिलेत तुम्हाला मला कळत नाहीये. मिस प्रिया तिथे रडतायत तुम्हाला दिसत नाहीये का? हा मी तेच विचारतोय नेमकं काय झालंय काय मांडवकर यांचा विक्टर गेला. त्यांचा बॉयफ्रेंड गेला म्हणजे मांडवकर बॉयफ्रेंड नव्हता तो मासा होता. मासा गेला. माता मावशी जवळ कोण आहे नेमकं मावशीचा काय संबंध? मावसा गेला ना हे भगवान. मावसा नाही मासा मासा. सर 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 असा हं? असा मी जेली फिश दाखवतोय काय प्रॉब्लेम आहे? मिस्टर राऊत भावना बघता येतील का तुम्हाला? येस सर जमेल. येस सर गुड येस मांडवकर सर मिस प्रिया यांचा विक्टर नावाचा मासा वारलाय. ओके मासा मेरा विक्टर अब नहीं रहा. मिस प्रिया विक्टर. मिस प्रिया आम्हाला तुमचं दुःख कळत आहे. तुमच्या विक्टरने तुम्हाला सोडून जायला नको होतं पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आय एम विथ यू. मी टू. सर सर ठीक आहे ना जाऊ द्या ना सर मासाच होता ना एवढं आज साखरपुडा सर मांडवकर बस झाला आता. अति होतंय तुमचं. किती वेळा सांगायचं मासा नाही विक्टर नाव आहे त्याचं. येते का काय विक्टर. नाही सर मला असं म्हणायचं आहे की सर मासा एक मासा गेला की नाही मग आपण दुसरा आणू शकतो ना सर. कसं बोल काही वाटत नाहीये तुम्हाला? काहीच वाटत नाहीये का तुम्हाला? मांडवकर तुम्ही मेल्यानंतर दुसरा मांडवकर आणलेला चालणार आहे का तुम्हाला? ए, तू मेला बिलाच्या वार्ता करू नको. आत्ताच माझं लग्न ठरलंय. मेला बिलाच्या काय वार्ता करते? तुम्ही कसं बोलता विक्टर बद्दल? मी जर हनीमूनच्या आधी गेलो ना तू जीप कापली की नाही समज मग तू मेलाच्या वार्ता करते यार. माझं आता लग्न ठरलं यार सर. मांडवकर का असला कांगावा करताय तुम्ही? सर का असा कांगावा करताय? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर पण ती कशी बोलते बघा. तुम्ही कसं बोलताय? तुम्ही कसं बोलताय? उभे राहा. तुम्हाला कळतंय या मुलीनं बाजूला व्हा. या मुलीनं सकाळपासून अन्नाचा एक कण खाल्लेला नाही आणि तुम्ही पेड्यांचा बॉक्स घेऊन फिरताय. येस सर लांब ठेवा तो बॉक्स. लांब ठेवा तो बॉक्स. डस्टबिन मध्ये नाही नको अगदी डस्टबिन नको. एक काम करा इकडे आणा तो बॉक्स इकडे आणा. सर साखरपुडा आहे सर. मिस प्रिया मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही प्लीज काहीतरी खाऊन घ्या. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. नाही हो सर इच्छा होत नाही हो. काहीच खायची इच्छा होत नाही. मला ना जिथे तिथे विक्टरच दिसत राहतो. आई शपथ सांगते सर. तो बघा विक्टर. कुठे विक्टर कसं फिरतोय बघा पाण्यात. कोलांटवड्या मारतोय गिरक्या घेतोय. बुडबुडे येत आहेत बुडबुडे येत आहेत. राऊत कशाला प्रेशर क्रिएट करताय? नाही माशाच्या तोंडातून बुडबुडे येत आहेत. तुम्हाला दिसत नाही का हलकासा पिवळा सर थोडा? हो दिसतोय 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 पिवळा दिसतोय. पांढरा आहे सर. पांढरा आहे सर. पांढरा आहे पांढरा दिसतोय सर. एक सांगू तुम्हाला खूप सेन्सिटिव्ह होता हो माझा विक्टर. असतात विक्टर सेन्सिटिव्ह असतात. अगं शिवाली मी आठवडाभर त्याला भेटले नव्हते तर जेव्हा मी त्याच्या समोर आले ना डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं ग. काढतात विक्टर डोळ्यातनं पाणी काढतात. येस माशाच्या डोळ्यातून पाणी कसं दिसणार सर तो पाण्यात असतो ना. दिसतं. ज्यांना हृदय आहे त्यांना माशाच्या डोळ्यातलं पाणी दिसतं. ज्यांच्या छातीत दगड आहे माझं लग्न जे करतायत त्यांना नाही दिसत माशाच्या डोळ्यातलं पाणी. थँक्यू राऊत थँक्यू. थँक्यू. इथूनच यू आर वेलकम म्हणा. मिस वेलकम प्रिया. यू आर वेलकम मिस प्रिया. तुम्हाला सांगू शिवाली. बोला ना. सांगा. मी ना हालचाल केल्याशिवाय तुम्हाला संभाषण करताच येत नाही करावं. माफ करा. शिवाली तुला माहिती आहे आम्ही ना खूप गप्पा मारायचो. आमचा एक गेम पण होता. मी ना त्याला ओंजळीत उच्चून घ्यायचे आणि मग सगळं पाणी गेलं ना की तो आनंदाने उड्या मारायचा. ए बिंडोक तो उड्या ना मारायचा तडफडायचा. उंजूर उचून घ्यायच्या तो उड्या मारायचा. मांडवकर बस झालं आता तुमचं अति होते. तुला काहीच कसं वाटत नाही एवढं
जीवाबद्दल बोलता ना हो? मासा मासा असतो मासा. काय समजलात माशाला? परब तुम्ही माशाविषयी बोलूच नका. मांडवकर. डब्यात माशाशिवाय तुम्ही काय खाता? परवा सर यांच्या घरी जेवायला गेलो, जेवणानंतर मुखवास त्याच्यामध्ये सुकट दिली आम्हाला खायला. तुम्ही सांगताय माशाविषयी. ए प्रिया, त्या दिवशी तुझा बड्डे होता ना, तुझ्या घरी आली तो टँक मध्ये 7-8 मासे बघितलं, त्यांच्याकडे बघून बोलते हो हो यांची बिर्याणी केली तर काय मजा येईल ना खायला. ही सांगते. सर मांडवकर काही बोलता अति बोलता आता तुम्ही. सर 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 हे तर काहीच नाही. यांच्या घरी त्या परबच्या घरी जो वॉश बेसिन आहे त्याच्यावरती साबण लटकवला, तो पण माशाच्या आकाराचा आहे. आता सांगा सर. मी मला मासे मिस प्रिया मला मासे खूप आवडतात म्हणून त्यांच्या मी आई मांडवकर तुम्ही ते पेढे आणले त्याचं बघा ना. माझं काय सांगा, तुम्हाला लाज नाही वाटत का मांडवकर? ते पेढे ठेवून द्या आधी, ठेवून द्या. त्यांचं सुकट आहे, त्यांचं सुतक आहे. सुतक आहे. सुतक आहे ना? सुतक आहे माझं तर वर्षभर सुतक आहे. ठीक आहे सॉरी प्रिया, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. गुड. येस, तुझा विक्टर जो मासा होता तो वारला, त्याचं खूप वाईट वाटलं. परवा माझा साखरपुडा आहे, तर मी सगळ्यांना इन्व्हाइट करतो. तुम्ही सगळे या. सर तुम्ही स्पेशल गेस्ट आहात, तुम्ही नक्की या सर. परवा भेटू आपण सर. आय ट्राय. येस सर. परवा? अरे हो, सर परवा तर सॉरी मांडवकर. परवा आम्ही सगळे प्रियांच्या घरी जाणार आहोत. हो सर. आपल्या विक्टरचं 3रं आहे. त्याची राख सावडायला नको का? विधी करायला नको का? सर विक्टर केवढा होता? आकार केवढा होता? 1.5 इंचेस. 1.5 इंचाच्या माशाची विधी कशी आहे? असू नका. मी तुम्हाला बोलू देतो, हेच खूप आहे. नाही तसं नाही मला म्हणायचंय सर. तो विक्टर होता ना सर? बरोबर. तो विक्टर होता की नाही? बरोबर. मग त्याला जाणार कसं? तो ख्रिश्चन होता ना सर? ओके, मग आम्ही त्याला चर्चमध्ये घेऊन जाऊ, त्याच्या पवित्र आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रेयर करू. कॅन्डल्स लावू सर, कॅन्डल्स लावू. पण तुम्हाला काय त्याचं? तुम्हाला काहीच फरक पडत नाही इथे काय घडतंय, बरोबर? नाही. तुम्ही एक काम करा. हा सर. परवा प्रिया लिव्हवर जाणार हा. आहेत, लिव्ह घेणार आहेत. हो. तुम्ही त्यांच्या सगळ्या फाईल्स कंप्लीट करायच्या. दॅट्स इट. सर कसं शक्य आहे सर? मी सुट्टीवर आहे सर परवा. व्हॉट? कुठल्या मूर्खाने यांना सुट्टी दिली? तुम्ही सर. या आता काय बोलायचं? माहित नाही सर. गुड. मी तुम्हाला सुट्टी दिली ना? हो सर. मी तुम्हाला सुट्टी दिली. हो, सर. मी स्वतः तुमची सुट्टी रद्द करतो. सर ऐका ना सर, रद्द नका करू सर. माझा खरंच परवा साखरपुडा आहे सर. ऐका ना सर. बोला ना, माझा परवा खरंच साखरपुडा आहे प्रिया. जाऊ द्या सर, त्याची सुट्टी नका रद्द करू. एका माणसाला दुःख झालंय म्हणून दुसऱ्याने आनंद साजरा करायचा नाही असं असतं का? जाऊ द्या. आपण विक्टरचं 3रं 2 दिवसांनी पोस्टपोन. नो मिस प्रिया, नो. एक मिनिट. जर विक्टरचं 3रं 2 दिवसांनी पोस्टपोन झालं तर ते 5रं नाही का होणार? एक्झॅक्टली सर. आज जर मृत्यू झालाय तर 3रा दिवस म्हणजे परवा ना. परवाच 3रं होणार की नाही. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत विक्टरचं 3रं पोस्टपोन होणार नाही किंवा कॅन्सल होणार नाही. आणि कॅन्सल जर होणार असेल तर ते म्हणजे मांडवकरांचा साखरपुडा. बरोबर. याला काय अर्थ आहे सर? मी माझा साखरपुडा. अच्छा, मला कळलं सर. मिळून ही सगळी प्लॅनिंग केली आहे ना? नाही मला कळलं. आणि ऐक प्रिया, ही शिवाली तुला सपोर्ट करते ना, कारण तू तिला मॉलमध्ये घेऊन जातेस, फुकट खायला घालतेस म्हणून सपोर्ट करते ते तुला. आणि हा राऊत तुझ्यावरती लाईन मारतो. कळलं ना? म्हणून तो तुला सपोर्ट करतोय. आणि सर तुमच्याकडनं सर ही अपेक्षा नव्हती. कसली? तुम्ही ही वासुगिरी करताय सर. व्हॉट डू यू मीन बाय वासुगिरी? लाईन मारणे सर. घ्या आता काय करायचं? माहित नाही सर. गुड. मेंटेन इट. सर ऐका ना, मी साखरपुडा माझा कॅन्सल करणार नाही सर. ही प्रिया आहे ना, प्रिया सर नाटकं करते सर. मी कसली नाटकं करतेय? मला काहीतरी वाटतं प्राण्यांविषयी. मी ॲनिमल लवर आहे, तुझ्यासारखं नाहीये माझं. ॲनिमल लवर सर. ही व्हिएतनामला गोगलगाय खाणारी बाई, ही ॲनिमल लवर. तिकडे मुंग्यांचा सूप प्याली, कॉकरोच फ्राय खाल्ला. ही कुठली ॲनिमल लवर सर? सर काय आहे सर? काय आहे सर? चुकीचं आहे ना सर हे? तुम्ही म्हणताय साखरपुडा कॅन्सल करायचा सर. सगळी तयारी मी सर तिकडे केलेली आहे. हॉल बुक केलेला आहे. 5-50 माणसं येणार, त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. तिकडे मेनू काय ठरवायचा? तू मला आवडतो म्हणून मी फिश ठरवलाय तिकडे मेनू सर. सगळं मी तिकडे नियोजन केलेलं आहे सर. बोंबील फ्राय आहे, मांदेली आहे, पापलेट आहे, बांगडा आहे, टुन्ना मासा आहे सर, ओला जवळ आहे, सुका जवळ आहे सर. सगळं मी केलेलं आहे सर. का केलं?
माझी फक्त एवढीच अपेक्षा होती ना की माझ्या साखरपुड्याला माझा बॉस यायला हवा आणि ते जे मासे आहेत ना ते माझ्या बॉसनी दणकून खाल्ले पाहिजे. माशांमध्ये दहशत राहिली पाहिजे. भागोरे भागोरे बॉस आहे बॉस आहे बॉस आहे. आणि तुम्ही बोलताय सर साखरपुडा कॅन्सल सर. किती तारखेला आहे? किती तारखेला आहे मांडवकर साखरपुडा? परवा आहे 4 वाजता आहे. मी आहे. कोलंबी राईस ठेवलाय. मी पण आहे. नाही मलाही येता आलं असतं पण त्याच दिवशी नेमकं इकडे तिसरं आहे. मी तिकडे तिसऱ्या ठेवलेत. तुम्हाला आवडतात ना म्हणून तिकडे तिसऱ्या ठेवल्या आहेत सर. चालेल मग मीही इन आहे. येस सर थँक्यू सर थँक्यू. मी पण येते. आता तुम्ही सगळे तिकडे आहात मग मला एकटं वाटेल ना. मी पण येते. आपण तिसरं खाऊन तिसरं सेलिब्रेट नाही विक्टरचं तिसरं करूया. प्रेयर करूया तिथे. प्रेयर करूया. Prayer सो करूया. इनोव्हेटिव्ह. Prayer करूया. कॉंग्रॅच्युलेशन्स मांडवकर. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर. Congrats. येस थँक्यू या सर. इकडे रे तू इकडे. मला कोणी विचारलं ना स्वर्ग की फिश थाळी बोलाल तुम्ही. काय पेढे तरी घ्या आता. वा वा वा. मला तर विक्टरसाठी रडायला खूप मज्जा आली. विचारूया हास्यरसिकांना त्यांना हे मत्स्य पुराण कसं वाटलंय. प्रसाददा. छान होता विषय. मी जर बॉसच्या जागी असतो आणि मला प्रश्न पडला असता की काय करायचं तर मी प्रियाला सांगितलं असतं की आपण विक्टरचं तिसरं करण्यापेक्षा आपण त्याचं 10वा घालू आणि मांडवकरला सांगितलं असतं त्याच दिवशी साखरपुडा ठेव आणि इकडे मी 10वा करून इकडे जेवायला गेलो असतो. एक सुवर्ण मध्य काहीतरी काढला असता. राहुल आज काहीतरी वेगळंच बेरिंग पकडलंयस तू. ते छान वाटलं मला. थँक्यू सर. थँक्यू सो मच. इंटरेस्टिंग आणि सगळ्यांचेच परफॉर्मन्स मस्त. प्रिया तुझं विशेष कौतुक. नुकताच तुला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युवा गौरव पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. खूप अभिमान वाटतो तुझ्याबद्दल आणि उत्तरोत्तर तुझी वाटचाल अशीच चालत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. सई. एकदम विक्टोरियस परफॉर्मन्स. काय मंजूळ आवाज काढलास रे आज राऊत. हां व्हेरी सरप्रायझिंग आणि डिफरंट. खूप आवडला. बेरिंग पण खूप आवडलं. ती डस्टबिनवर बसायची आयडिया अफलातून होती. फार मजा आली त्याने. मँडी मला असं वाटतं की इट्स गोईंग रिअली वेल. कॉन्फिडेंट राहा अजून. म्हणजे आपल्याला सगळं व्यवस्थित येतं आहे. सगळं छान होतं आहे आणि आमचा 100% विश्वास आहे. सरांचाही आहे कारण आता हळूहळू तू छान पंख पसरू लागलायस तर तुला लवकरच खूप खूप वरती उडताना आम्हाला पाहायचं आहे. सो गो फॉर इट. मजा आली. थँक्यू सो मच यंग ब्रिगेड.